उरणमधील ओएनजीसी प्रकल्पात भीषण आग लागली आहे। सीआयएसएफ आणि सिडको अग्निशमन दल त्यानंतर घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। सीआयएसएफ आणि सिडको अग्निशमन दलाचे जवान आता दाखल झालेले आहेत। नवी मुंबईच्या एका परिसरात ओएनजीसी प्रकल्पात आग लागली आणि या आगीनंतर त्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। मात्र ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। सीआयएसएफचे जवान आणि सिडको अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झालेले आहेत। काही पंप आणि काही अधिकाऱ्यांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। शिल्पा नरवडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शिल्पा, कधी आग लागली आणि आगीचं काय कारण समोर आलंय का? मागणीचा घेऊन झाला तर उरणमधील हा महत्त्वाचा प्रकल्प आहे। संवेदनशील असलेला हा ओएनजीसी प्रकल्प आहे आणि त्याला भीषण आग लागलेली आहे। दुपारच्या सुमारास ही आग लागलेली आहे। आग विझवण्याचा प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून केला जात आहे। मात्र या आगीच्या घटना ह्या वारंवार घडत असल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलेलं आहे। उरणमधील सर्वात मोठा असलेला ओएनजीसी असलेला हा प्रकल्प नैसर्गिक वायू आणि तेल शुद्धीकरण केंद्र असून या केंद्रातून नैसर्गिक वायू आणि तेल वितरण करण्यात येते। वारंवार या आगीच्या घटना या प्रकल्पासंदर्भात घडत असल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत। आगीची घटना ही तीव्रता पाहता तिथले जे प्रकल्पग्रस्त आहेत किंवा इतर जे कर्मचारी आहेत, आजूबाजूचा जो परिसर आहे तो रिकामा करण्यात आलेला आहे। आगीचं कारण अद्याप हे अस्पष्ट आहे। मात्र आग कशामुळे लागली, का लागली याचा शोध घेण्याचं जी मोहीम आहे ती देखील सुरू आहे। मात्र या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नसल्याची माहिती सध्या समोर आली आहे। कस्तुरी, धन्यवाद शिल्पा, तुम्ही दिलेल्या सविस्तर अपडेटसाठी।